अहेर टाइम खेड्यातील बातमी शहरापर्यंत. मागील अनेक वर्षांपासून पेरमिली तालुका निर्मितीसाठी पेरमिली परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन, विनंती अर्ज, वेळप्रसंगी आंदोलन पुकारले. मात्र तालुका निर्मिती यादीतून पेरमिलीचे नाव वगळण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करीत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची प्रशासनाने दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामवासींची बैठक घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी शासनाने पेरमिली तालुका निर्मितीसाठी प्रस्ताव सादर केला असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या सकारात्मक चर्चेअंती ग्रामवासींनी आंदोलन स्थगिती केले. पेरमिली परिसरातील नागरिकांद्वारे मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील केंद्रस्थळ असलेल्या पेरमिलीला तालुक्याच्या दर्जासाठी प्रशासन शासन स्तरावर पाठपुरावा लावून धरला. त्यामुळे पेरमिली तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने 23 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करीत पेरमिलीला तालुक्याचा दर्जा न दिल्यास 5 फेब्रुवारीपासून पेरमिली मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या चर्चेदरम्यान तहसीलदार प्रतीक आढाव, पेरमिली सरपंच किरण नैताम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, प्रभारी पोलीस अधिकारी महाजन श्रीकांत दुर्गे, आसिफ पठाण, गणेश औतकर उपस्थित होते. पेरमिली तालुका व्हावी तुमच्या या अडचणी बघून किंवा तुम्हाला स्वतःला जेवढं वाटतं तेवढंच मला इथं बसून तेच वाटतं की पेरमिली हा सुद्धा स्वतंत्र तालुका व्हावा. त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. आजपर्यंत तुम्ही संविधानिक मार्गाने प्रयत्न केले, तुम्ही निवेदनं दिली, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या भेटी देऊन चर्चा केली, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वरिष्ठांशी चर्चा केली, शासनाशी चर्चा केली. तर हा जो संविधानिक मार्ग आहे हाच तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यास मदत करेल.